नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमाज बेस्ट किचनमध्ये। आज आपण बनवतोय चना पालकची भाजी। मस्त अशी आज आपण चना पालकची चमचमीत भाजी बनवतोय। तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। तर इथे मी स्वच्छ धुवून मस्त अशी पाने घेतलेली आहेत, कोवळी जास्त निबर पण नाही भाजी घेतलेली। आणि हा आहे चना म्हणजे हरभरा, तो मी 2-3 तास भिजत घातलेला होता पाण्यामध्ये। तर आता आपण चना आणि पालकची भाजी एकत्र करून मस्त अशी चमचमीत मसाला भाजी बनवणार आहोत। आता ही पालक जी आहे ती आता आपण चिरून घेऊया, म्हणजे कट करून घेऊया। तर ही पालकची भाजी आपण गरम पाण्यामध्ये घालून 2-3 मिनिटे शिजवून घेणार आहोत। तर पालकची भाजी पहिल्यांदा शिजवून घ्यायची आहे आणि त्याची प्युरी बनवून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने ही भाजीची पद्धत आहे बनवण्याची। तर इथे गरम पाणी ठेवलेलं आहे, थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर घातलेली आहे। आणि आता पालक घालूया, म्हणजे साखर घातल्यामुळे हिरवागार कलर राहतो, म्हणून इथे आपल्याला साखर वापरायची आहे अगदी थोडीशी। आता पाण्यामध्ये ही पालक आता मिक्स करून घेऊया आणि आता 2-3 मिनिटे पालकची भाजी शिजवून घेऊया, जास्त वेळ शिजवण्याची काही गरज नाही। तर आता ही पालक छान शिजलेली आहे। तर इकडे मी थंड पाणी घेतलेलं आहे, काही बर्फाचे खडेही टाकलेले आहेत। तर या थंड पाण्यामध्ये आता आपण पालकची भाजी काढून घेऊया आणि थंड होईपर्यंत पाण्यामध्ये ठेवायची आहे। तर आता ही पाण्यामधून भाजी काढलेली आहे, आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि इथे हिरव्या मिरच्या थोड्याशा घेतलेल्या आहेत आणि आता हे वाटण करून घेऊया। तर पालकची प्युरी आपण करून घेतलेली आहे हिरव्या मिरच्या घालून। जर तुम्हाला हिरवी मिरची घालायची नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, तिथे तुम्ही लाल मिरची पावडर घालू शकता। तर आता इथे आपण कढईमध्ये तेल घातलेलं आहे, आता चना पालकचा मसाला बनवूया। तर जिरे घालायचे आहेत, नंतर इथे कांदा घालूया। कांदे असे 2 मोठे चांगले चिरून घेतलेले आहेत। कांदा लाल होईपर्यंत परतल्यानंतर इथे टोमॅटो घालूया, 1 टोमॅटो आणि कांदा चांगला परतून घेऊया। आणि यामध्ये मी काही मसाले घातले होते घरचा, थोडासा लाल मसाला म्हणजे तिखट असतं ते घातलेलं होतं आणि थोडासा गरम मसाला आणि अद्रकची पेस्ट। हे मसाले घालतेवेळी माझा व्हिडिओ बंद असल्यामुळे तुम्हाला दाखवू शकले नाही। मसाले चांगले परतले की यामध्ये आता आपण घालूया भिजवून घेतलेला चना म्हणजे हरभरा। मसाल्यासोबत हरभरा चांगला परतून झाल्यानंतर आपण आता पालकची प्युरी घालूया। पालकची प्युरी घातल्यानंतर आपण आता चण्यासोबत चांगली मिक्स करून घेऊया। तर एक छोटीशी टिप लक्षात घ्या, इथे मी लाल मिरची पावडरचा, गरम मसाल्याचाही वापर केलेला आहे आणि हिरवी मिरचीचाही वापर केलेला आहे। तुम्हाला जर दोन्हीपैकी एक घालायचं असेल तरीही तुम्ही घालू शकता मसाला। चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि 2-3 मिनिटे चांगली भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तर चना चांगला शिजेपर्यंत आणि पालकचा थोडासा कच्चा वास जाईपर्यंत शिजवायची आहे। पालक तर आपण तशी शिजवूनच घेतलेली होती, पण थोडीशी आपण चण्यासोबत शिजवायची आहे। तर रटरट चांगली भाजी शिजलेली आहे, मस्त अशी तरी आलेली आहे आणि हिरवीगार अशी भाजी झालेली आहे। कारण आपण पालक शिजवताना त्यामध्ये साखर घातलेली होती, त्यामुळे आहे तसा कलर राहिलेला आहे पालकचा। आता चना पालक भाजी मस्त शिजलेली आहे, आता वरती घालूया आपण कसुरी मेथी। तर कसुरी मेथी हातावरती क्रश करून घालायची आहे, खूप छान स्वाद येतो, मस्त असा टेस्ट लागते। आणि नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। हे सर्व घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि आता आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे। तर एकदम सोपी पद्धत वापरून ही चना मसाला भाजी मस्त बनवलेली आहे। पालकचा गरगट्टा किंवा पालक चना गरगट्टा म्हणू शकता किंवा पालक चना मसाला म्हणू शकता, खूप छान अगदी टेस्टी। आता आपण डिश सर्व करून घेऊया। एकदम दाटसर झालेली आहे ग्रेव्ही आणि हिरवागार कलर आलेला आहे आणि चना पण खूप छान शिजलेला आहे पालकच्या भाजीसोबत। वरतून थोडीशी स्प्रिंकल करूया कोथिंबीर। अतिशय टेस्टी आणि एकदम झटपट बनणारी ही चना पालकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना तुम्ही ही रेसिपी शेअर करा आणि तुम्हीही कमेंट करा कशी झाली आहे ती। आणि अजून जर माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर या दिवसामध्ये पालकच्या भाज्या भरपूर येतात, त्यामुळे ही रेसिपी तुम्ही स्किप करू नका, नक्की ट्राय करा। थँक्यू।